झेंडूच्या फुलांमधली एक अत्यंत लोकप्रिय गाजलेली अशी कविता आहे. कवितेचं नाव आहे कषाय पेय पात्रात पतित मक्षिके प्रती. म्हणजे चहाच्या कपात पडलेल्या माशीला उद्देशून. आता पुन्हा हा काय विषय आहे का? पण कवींचं काय, कवींना कोणताही विषय चालतो आणि त्यात हे टिंगल काव्य किंवा विडंबन काव्य, त्याच्यामुळे तिथे तर हे असलेच विषय अगदी आवडीने घेतले जातात. आचार्य अत्र्यांनी अनेक कवींची अनेक प्रकारची या कवितेमध्ये खिल्ली उडवलेली आहे. त्याच्यामध्ये त्यातले एक कवी माझे पणजोबा विद्याधर वामन भिडे हे केशवसुतांचे समकालीन, पण ते खूप अवघड कवी होते. संस्कृत प्रचुर रचना त्यांच्या असायच्या आणि काही वेळा अट्टहासाने सुद्धा काही गोष्टी केल्या होत्या असं दिसतं. तर सुरुवात तशा प्रकारच्या कवितांची त्यांनी केलेली. आणि आता हे जे माझे पणजोबा ते लेखक होते, कवी होते, व्याकरणकार होते आणि काही काळ ते शिक्षकही होते. त्यांनी काही वर्ष भावे स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली होती आणि त्यावेळी आचार्य अत्रे त्यांचे विद्यार्थी होते. त्यामुळे कदाचित सरांवरचा राग असेल किंवा एकूण गंमत करण्याची पद्धत म्हणून अत्र्यांनी या कवितेत सुरुवातीला त्यांच्या पद्धतीने 2 ओळी केल्यात आणि मग पुढे इतर प्रकारच्या कवींवरती अनेक मजा केलेली. आई नरांग मल शोणित भक्षिके, जनु विनाशक जंतु सुरक्षिके, असु परीक्षित हारक तक्षिके, क्या हुआ आफसो समक्षिके. या प्रभात समयास मंगल, समकती दवमौक्तिक निर्मल, गात पक्षीगण हा गगनी फिरे, पण दशा तव काय अरे अरे. ओसरी वरून या तव मैत्रिणी, गात स्वैर फिरतात सुलक्षणी, परितुला न बघती मुळी ढुंकुनी, संकटी जगी कुणा असे कुणी, मंडई नव्हती का तुझ मोकळी, खी मिठाई मथुरा भुवनातली, नव्हती का उपहार गृहे खुली, म्हणून आलीस नेमकी या स्थळी. इथे उपाहारगृहाचं अशुद्ध लेखन पुण्यातल्या बऱ्याच ठिकाणी तेव्हाही चालायचं आजही लिहिलेलं असतं. तर त्याचा त्यांनी टिंगल केली होती. नभतिका उपहारगृहे खुली, म्हणून आलीस नेमकी या स्थळी, त्यजुनी शांत शहरातील ते, मनुज वस्तीत आलीस का इथे, करीत दत्तुभट काय तपासणी, म्हणून घाबरून आलीस तू झणी. आता हे दत्तुभट हे कोण आहेत मलाही कधी कळलं नाही, पण कदाचित याच्यावरनं असं वाटतं की त्या काळातले नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर ते असावेत. करीत दत्तुभट काय तपासणी, म्हणून घाबरून आलीस तू झणी, शर्कराकण येथील सांडले, सेवुनी न तुझला सौख्य जाहले, की यमी करीचे गुळ खोबरे, शमवी भूक न काय तुझी बरे, पेय बोलुनी चालुनी घातकी, बुडविले बघ भारतीयासकी, या अशा व्यसनात विलायती, अडकता फळ दारुण शेवटी, नर जसा बुडतो भवडोही, तेवी खालीवर जाशी अयाई, काडी वाचविल बुडत्याला, काडीचा न परी आश्रय गे तुला, स्थिती ती तुझी करुणास्पदही अशी, स्थिती ती तुझी करुणास्पदही अशी, बघू तरी उघड्या नयनी कशी.
अंगी भरले कापरे, अंगी भरले भय कापरे, आणि त्यातन निवला चहा बरे. हाय सोडून जाशील ना अम्हा, छेसले नुसती मनी कल्पना. समीप पाऊस काळ पातला, आणि तू जाशीच आजला. अहह आम्रफल मोसम येईल, आम्ही असू परी तू नसशील. फेकू सालटी चोखुनी चोखुनी, तुझं विणपण जातील वाळुनी. तुझं विना कविमुखे दिसतील की, तुझं विना कविमुखे दिसतील की, भृंगहीन कमळा समती फिकी. ते आपण म्हणतो की एखाद्याच्या तोंडावरची माशी हलत नाही, तर ज्यांच्या तोंडावरची माशी हलत नाही अशा कवींना उद्देशून म्हटलंय, तुझं विना कविमुखे दिसतील की, भृंगहीन कमळा समती फिकी. कौन्सिलात सभासद आणि मारतील कवणा तुझं वाचुनी. राजकारण रोज नवे नवे, राष्ट्रभक्त करण्यास तयार हे. शिंकुनी देईल यापुढे, त्या इशारत कोण तरी गडे. माशी शिंकणे किंवा माशा मारणे याचा अतिशय चपखल वापर इथे यांनी कवितेत केलेला आहे. या परी नवतरंग मनात, या परी नवतरंग मनात, येऊनी हृदय हो कंपित. पेयपृष्ठी उठली इतुक्यात, मंद श्वास लहरी सहलाट. फड 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 पंखा हालवी ती तराया, तडफड बहु केली जाहले कष्ट वाया. मिटवुनी इवलेसे पाय ती शांत झाली, अहह तडक आणि खालती खोल गेली. हे तडफडून ती माशी शेवटी चाळाला गेली. टाकुनी लांब सुस्कारा, उमाळा दाबुनी उरी. टाकुनी लांब सुस्कारा, उमाळा दाबुनी उरी. चहा तो शांत चित्ताने, प्राशिला वरचे वरी. अशी ही कविता.